श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे। आजचा स्वामी संदेश नेहमीप्रमाणे खूप काही शिकवून जाणारा आहे, कारण प्रत्येक संदेश आपल्याला स्वामींच्या मार्गावर कसं चालायचं हे शिकवतो। आणि जेव्हा आपण स्वामींच्या मार्गावर चालतो आणि मुख्य म्हणजे स्वामींचे उपदेश मानून त्याचं पालन करतो, अगदी तशाच पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा निश्चितच स्वामी महाराज देखील आपल्यासोबत चालू लागतात आणि मग आपलं सगळं जे काही दुःख आहे, जी काही सगळी संकट आहे, जो काही चाललेला संघर्ष आहे, तो स्वामींचा देखील होतो। आणि स्वामी महाराज प्रत्येक संघर्षात आपलं बोट धरून चालतात। आणि जेव्हा आपलं बोट आपल्या स्वामी महाराजांनी पकडलेलं आहे, तर मग आपल्याला घाबरायची काहीही गरज नाही। जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे, जे काही मिळणार आहे ते स्वामींच्या कृपेने चांगलंच मिळणार आहे। स्वामी भक्त हो, स्वामी महाराजांवर जर तुमचाही विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि आजचा संदेशही शेवटपर्यंत ऐका। आजचा संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर तुमच्या समोर 2 अंक दिसत आहे, त्या 2 अंकांपैकी एक अंक तुमच्यासाठी निवडायचा आहे आणि संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे। तर बघा, तुमच्यासाठीचा एक अंक तुम्ही निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते। तर ज्यांनी 5 हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया। स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे जीवनात तुझा कोणी कितीही तिरस्कार केला तरीही तू मात्र तुझा चांगुलपणा कधीही सोडू नको, कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं। म्हणून जो जसा वागत आहे तसं वागू दे, फार समजवायला त्या व्यक्तीला जाऊ नको, कारण जी माणसं समजावून सुद्धा समजत नाही, समजून घेत नाही, अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न मुळात करणंच मूर्खपणाचं लक्षण आहे। समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार, त्यामुळे साखर मिसळून त्यामध्ये काहीही फरक पडत नाही असं म्हणून त्या लोकांना सोडून द्यायचं आणि त्यांची कर्म त्यांना करू द्यायची आणि तुझी मात्र कर्म तू नेहमी चांगली ठेवायची। प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, सुख आणि दुःख हे कालचक्र नेहमीच चालू असणार आहे। म्हणूनच कोणत्याच दिवशी खचून जाऊ नकोस। एक मात्र लक्षात ठेव, दिवस जरी सारखे नसले तरीही प्रत्येक दिवशी तुझ्यासोबत चालणारी ही स्वामी माऊली सदैव तुझ्या सोबत असते। सुख असू दे किंवा दुःख असू दे, पण ही स्वामी माऊली तुझा हात कधीही सोडणार नाही। म्हणून नेहमी स्वामींवर विश्वास ठेव आणि आपलं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न कर। अरे वाटेत चालताना रस्ता चुकला म्हणून घाबरू नको, काळजीही करू नको। रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून त्याच रस्त्याने चालत राहणं मात्र चुकीचंच असतं। विश्वास ठेव, श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीही धोका देत नाही। म्हणून आमच्यावर विश्वास ठेवून कठोर श्रम घे आणि काही मिळवण्यासाठी थोडासा संयम ठेव। मनामध्ये नेहमी सकारात्मक विचारांना स्थान दे, तुझं आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही। अरे ज्याची तू इच्छा करतो ते प्रत्येक वेळेस तुला मिळेल असं नाही ना, पण बऱ्याचदा तुला असं काहीतरी मिळालेलं असतं ज्याची तू कधी अपेक्षाही केलेली नसते। अरे तुला जे हवं ते तुला मिळणारच आहे, पण तुझ्या भविष्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे तुझ्यापेक्षा आम्ही जाणतो। म्हणून काही गोष्टी मिळाल्या नाही म्हणून खंत करू नको, तर जे तुला मिळालं नाही कदाचित ते तुझ्या योग्यतेचं नव्हतं, तुझ्या हिताचं नव्हतं असं समजून पुढे चालत राहा। जे काही तुझ्या भविष्यात घडणार आहे ते योग्यच घडणार आहे, कारण कधी कधी तुझ्या योजना तुझे आयुष्य उद्ध्वस्त करण्या अगोदर स्वामी महाराज म्हणजेच तुझी ही स्वामी माऊली तुझ्या योजना उद्ध्वस्त करून टाकतात। कारण आम्हाला माहीत आहे तुझ्यासाठी काय बरोबर आणि काय चुकीचं, म्हणून निश्चिंत राहा, तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्या सोबत आहे। अरे तुला स्वतःला कळत नाही इतकं तुझ्या मनात काय आहे हे आम्हाला कळतं। नामस्मरण करताना तू जरी आम्हाला पाहत नसला ना तरीही आम्ही मात्र सदैव तुला पाहत असतो, आम्ही तुझ्या हृदयात असतो। म्हणून आमचं नाम सदैव तुझ्या मुखात ठेव। जेव्हा तू आमचं नाम तुझ्या मुखात ठेवतो तेव्हा आम्ही देखील तुझ्या मागे पुढे चालत असतो आणि तुला एकच सांगत असतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच 9 हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया। स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात,
पाप ही एक अशी गोष्ट आहे जी विकत घेताना खूप स्वस्त वाटते, पण ज्या वेळेस त्याची भरपाई करण्याची वेळ येते ना, त्यावेळेस जन्म मरणाचे फेरे सुद्धा कमी पडतात. म्हणून तुझ्या हातून पुण्य घडलं नाही तरीही चालेल, पण पाप मात्र कधीही तू घडू देऊ नकोस. अरे, झाडाच्या खाली घातलेले पाणी सर्वात उंच फांद्यांपर्यंत पोहोचते. त्याच प्रकारे प्रेमपूर्वक निस्वार्थ केलेले कर्म आमच्यापर्यंत पोहोचतात. सेवा सर्वांची करावी, पण अपेक्षा मात्र कोणाकडूनही करू नये, कारण सेवेची खरी परतफेड परमेश्वराशिवाय इतर कोणीही करू शकत नाही. म्हणून तुझं सत्कर्म अगदी निस्वार्थीपणाने करत राहा. त्याचं फळ तुला काय मिळणार आहे याची देखील तू काळजी करू नकोस. तू बेफिकर राहा आणि स्वामींवर सगळं काही सोड. अरे, तुझ्या प्रत्येक कर्माचं फळ आम्ही तुला देणार आहोत. आणि सत्कर्म करूनही जर या जगातील लोक तुझ्याकडे आदरपूर्वक पाहत नसतील किंवा या जगाला तुझी किंमत कळत नसेल, तरीही तुला नाराज होण्याची गरज नाही, कारण भंगार व्यापाराला हिऱ्याची पारख नसते. म्हणून तुझे सत्कर्म करत राहा, परंतु या जगातील लोक तुझ्याबद्दल फक्त चांगलंच बोलतील किंवा तुझी वाहवाह करतील, जर अशी अपेक्षा तू ठेवत असशील तर हे चुकीचं आहे. अरे, तुझ्या सत्कर्माची जाण फक्त तुझ्या या स्वामी माऊलीला असणार आहे. त्यामुळे जगाची फिकीर करण्यापेक्षा तू तुझ्या स्वामी माऊलीची फिकीर कर. जीवन जगत असताना आजूबाजूच्या लोकांना पाहून हा असाच वागला, तो तसाच वागला, हा असाच बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे, अशा गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अशा गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तू पुढे कसं वागायचं आहे याचा विचार कर. जर तू स्वतः कुठे चुकला असशील तर त्यामध्ये सुधारणा कर, आणि लोक तुझ्या बाबतीत चुकले असतील तरीही त्यांना सुधरवायला तू जाऊ नकोस, कारण ते तुझ्या समजावण्याने समजून घेणार नाही. अरे, समजूत काढून जर कोणी समजून घेतलं असतं तर भगवान श्रीकृष्णांना महाभारत घडवावं लागलं नसतं. म्हणून जी लोक समजून घेत नाही अशा लोकांच्या मागे लागण्यापेक्षा तुझा वेळ, तुझा पैसा, तुझं सगळं काही तुझ्या भविष्यासाठी खर्च कर आणि तुझ्या स्वामी सेवेसाठी त्याचा वापर कर. आमच्यासाठी दिलेला वेळ कधीही तुला एकटं पडू देणार नाही. अरे, जितकं तू आम्हाला देतो त्याच्या 10 पटीने तुला परत मिळत असतं. फक्त त्यासाठी गरज असते ती संयमाची. संयम ठेवून जर काही गोष्टी तू करायचं ठरवलं तर तुझी ती प्रत्येक गोष्ट तुझ्यापर्यंत येणार आहे, ज्याची अपेक्षा तू आमच्याकडून केली होती, ज्याची स्वप्न तू पाहिली होती. तुझं आयुष्य पूर्ण शून्य झालं तरीही हार मानू नको, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे याची ताकद तुझ्या या स्वामी माऊलीकडे आहे. आणि जेव्हा तू प्रामाणिकपणे कष्ट करतो तेव्हा तू शून्य झाला तरीही तुझ्यासमोर किती आकडे लिहायचे हे आम्ही ठरवणार असतो, आणि तुला अमूल्य बनवण्यासाठी देखील आम्हीच प्रयत्नशील असतो. अरे, जेव्हा आमचा भक्त असा प्रामाणिक असतो आणि आमचं नाम मुखात ठेवतो तेव्हा अशा भक्ताला आम्ही देखील सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या संदेशामार्फत तुम्हाला कोणता बोध मिळाला हे कमेंट करून तुम्हीच सांगायचं आहे. आणि असेच नवीन स्वामी संदेश जर तुम्हाला दररोज ऐकायला आवडत असेल किंवा ऐकावेसे वाटत असतील तर आपल्या या स्वामीसूत्र ब्लॉग चॅनलवर तुम्ही आले आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.